हाय नमस्कार. आजचा आमचा सेकंड ब्लॉग आहे. आज आम्ही पिठापुरमवरून निघालो आहे तिरुपतीसाठी. सकाळचे 5 वाजलेत. आता आमची ट्रेन 5:30ची आहे, पण एक अर्धा तास ट्रेन लेट झाली आहे. आता आम्ही बघूया, चला पुढे. मित्रांनो सुप्रभात. आता पिठापुरम स्टेशन, सकाळची वेळ. हे बघा तेजस कदम. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळचा सूर्य. नितीन सनराईज बघ. सनराईज बघ. भारी ना. इकडे आपला सूर्य पण दिसतोय आणि इकडे आपल्याला चंद्र पण दिसतोय. वाव. चंद्र आणि सूर्य दोन्ही. नितीन इकडे. काय क्लिअर आहे ना स्टेशन. शांतता. अशी शांतता आमच्या कोकणामध्ये पण असते. हे बघ नितीन, सूर्य पण दिसतो आपल्याला आणि इकडे चंद्र पण दिसतोय. धर्मशाळा स्पॉट निवडून काढतात आणि इयरली एक पिकनिक असते. मला सांग आता नितीन, फोटो काढा. फोटो काय थांब जरा. मला सांग आता आपलं प्लॅन काय आहे तिरुपतीचं. आता तिरुपतीला ना आपल्याला सर्वात पहिला तर रात्री एंट्री नाही आपल्याला तिथे. 8 नंतर एंट्री. त्यामुळे आपल्याला स्टेशन किंवा तिरुपतीचं एक स्टेप आहे खाली, तिथे आपल्याला रूम घ्यावी लागेल प्रायव्हेट. प्रायव्हेट. आणि तिथे आपल्याला स्टे करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला 5:30 वाजता उठून 5 वाजता आपल्याला जावं लागेल. आपल्याला 3 वाजता उठावं लागेल आणि 5 वाजता लाईन लावावी लागेल. आणि त्यानंतर आपल्याला कारण का आपलं जेवढं लवकर होईल ना, कारण का सांगू शकत नाही की आपल्याला किती तास दर्शनाला लागू शकतात. 5 वाजता तरी गेलो नाही, आम्ही उभं राहिलो. सगळ्यात सुरुवातीला कल्याण कट्ट्याला जायचं. हां तिकडे कल्याण कट्टा झाल्यानंतर डायरेक्ट जनरल लाईनमध्ये जायचं. कारण कुपनवाल्या लाईनचं काय कसं आहे की एक स्लॉट मिळतो त्याच्यामध्ये. आणि तो स्लॉट कसा, आज जर समजा तू कुपन घेतले लाईनीचे, तर तुला मे बी तुझा स्लॉट कधी कधी उद्या पण येऊ शकतो. मग काय उपयोगच नाही. मग आपल्याला काय फायदा नाही. म्हणजे कसं आपण सकाळी 5 ला गेलो आणि दिला दुपार, तो पण आपला एवढा टाइम मध्ये लाईन मध्ये उभा राहत ना. पुढे तरी जाऊ कुठे तरी. आपण काय करूया, आपण डायरेक्ट जे आपले डायरेक्ट दर्शन दर्शन असतं ना, जे होईल ते होईल. मध्ये जाऊया. तिथे कालच ट्रेन मध्ये मला एक सहप्रवासी मिळाले होते. मराठी होते? नाही तिकडचे? आंध्राचे होते. प्रॉपर आंध्रा. हा, ते परवा त्यांचं दर्शन झालं तिरुपतीमध्ये. ते म्हणाले की 5 तासामध्ये दर्शन झालं आमचं. तुम्हाला किती वाजता गेले होते? नाही, असंच सकाळी 8-10 लाईन लावली होती. 5 तासामध्ये झालं. म्हणजे लक बाय चान्स तिथे. पण एखादा तास वाढेल बोलतात, जास्त नाही. प्रत्येक महिन्याच्या 27 ते 1 तारीख काहीतरी एकादशीचा पिरियड असतो. मासिक एकादशी, महिन्याला जी एकादशी. तर त्याच्यामध्ये खूप रश असतो, म्हणजे खूप गर्दी असते. प्रत्येक राज्यामध्ये ना वेगवेगळ्या नावाने संक्रांतला बोलतो. जसं काही जागी पोंगल आहे, आपल्याकडे काय असतं महाराष्ट्रात मकर संक्रांत. तर तेव्हा खूप गर्दी असते तिकडे. पोंगल बेस्ट टाइम काय समजा तिरुपतीला कोणाला यायचं आहे, तर बेस्ट टाइम काय आणि फर्स्ट येण्या अगोदर त्याने काय केलं पाहिजे, म्हणजे ऑनलाईन पास काढला पाहिजे की काय केलं पाहिजे. मी एक एन्क्वायरी केली की ऑनलाईन पास आहे ना 3 महिने अगोदर, महिन्याच्या 25 तारखेला ना सकाळी 10 वाजता
तिरुमलांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती 3 महिन्या आधी ना 3 महिन्या अगोदर म्हणजे समजा आता जानेवारी फेब्रुवारी मार्च हां आता मार्च महिन्याचं या महिन्याच्या 25 तारखेला स्लॉट सकाळी 10 वाजता सुरू होईल जो 300 रुपयेचा पास आहे भेटते दर्शन. हां नाही 2 तास नाही नाही Depends डिपेंड्स ऑन तुझं म्हणजे तू सण वगैरे असतील तेव्हा हा. जास्त गर्दी असते. पण तरी पण खूप एकादशीचा पिरियड असेल तर तुला उशीर होणार. परत तुमचे जे दिवाळी वगैरे असतात तेव्हा पण गर्दी असते. नाही एकादशीला जायचं नाही तो मोठा सण असतो. आता विचार करता फेब्रुवारी महिना गेला आता येणार मार्च महिन्याची बुकिंग सुरू होणार ह्या महिन्याच्या 25 तारखेला सकाळी 10 वाजता डॉट. हे आम्हाला पण आता कळालं मागच्या महिन्यात. जर आम्हाला हे अगोदरच कळालं असतं 3 महिने अगोदर म्हणजे समजा आता आपण चाललो आहोत 11 तारखेला आपलं दर्शन होणार तिरुपतीचं म्हणजे 11 डिसेंबर म्हणजे आपल्याला ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला तिकीट बुक करावी लागली असते याची. आणि आपण तिकीट बुक केलं का ते ऑक्टोबरमध्येच ना मे बी फर्स्ट वीकमध्ये ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये आपला प्लॅन झाला की केव्हा जायचं ठीक आहे. पण आपण आलो फायनली आम्हाला आमची ट्रेन भेटलेली आहे. आता आमचा न्यू प्रवास सुरू होतो पिठापुरम टू तिरुपती. आता पण आमच्या ह्या ट्रेनमध्ये सीट आहेत ना वेगवेगळ्या 10 तासाचा प्रवास आहे. 12 तासाचा प्रवास आहे. पण ह्या ट्रेनमध्ये प्रॉब्लेम की आमच्या सीट जरा हे आलं म्हणजे 2 जण दुसऱ्या डब्यात टोटल जी आमची आता ही जी ट्रिप आहे एक ना डबा त्याच्यामध्ये फक्त हा जो पट्टा आहे तेवढाच ना फक्त. बाकी हा- सगळं ओके आहे ना. याच ट्रेनचं कारण का बाकी एकाच ह्या कोचमध्ये ट्रेनचं तिकीट अवेलेबल नव्हतं ना आपल्यासाठी म्हणजे आपण खूप इमर्जन्सीमध्ये तिकीट बुक केली 8 झाले. 7:45 7:45 काय करायचं ट्रेन किती आहे मी 7:45 बरोबर मी जे बोलतो ना ते बोलतो. विचार उभा आहे पण त्याची सीट ह्याचा डब्बा S1 मध्ये आयसलँड मध्ये आहे पण त्याला आम्ही ट्राय करतोय कुठे इकडे आजूबाजूला. सगळे नारे इंड इच्छेवर वाले लेमन राईस लेमन राईस. सकाळी आपण नाश्ता मस्त केला ना हा खूप छान होता. ते ऍक्च्युली ते दुसरा एक आयटम होता म्हणजे पोडा पोळा बोलतात का त्याला. पोडा मेंदूवडा आणि पोडा आणि इडली पोळा हा, मेंदूवडा इडली आणि पोळा. पोडा पण त्याच्यामध्ये ना एक आपला बेसन पीठ आहे ना त्याची चटणी होती. ठाण्यामध्ये आपल्या इथे एक वडापाव मिळतो. गजानन वडापाव गजानन नाही ठाण्याला तू जेव्हा खाली सिडको स्टॉप आहे ना सिडको स्टॉपला उतरशील ना ठाणे स्टेशनवरून तर जाताना एक वडापाव लागतो लेफ्ट हँडला. तिथे आपला आगरी कोळींचं असं एक काहीतरी बनवलेलं आहे स्मारक टाईप. तर त्याच्याबरोबर ते कोळ्यांचं हे आहे एक वडापावचं स्टॉल आहे. तिथे ती सेम चटणी आता इथे आम्हाला पिठापुरममध्ये सेम तिथे वडापाव सोबत आहे. सेम टेस्ट होत नव्हती. ही थोडी स्पायसी विचार करा त्यांचा भाऊ बहीण कोण तिकडे आहे का नाही ही थोडी स्पायसी होती आणि तिकडे थोडी अजून चांगली चटणी आहे मुंबईची आपली. शेवटी कसं मुंबई मला ट्रेन दाखवतो गरिबांची ट्रेन गरीब तर दाखव. हा गरीब दाखवतो सॉरी गरीब 2 गरीब तिकडे 2 गरीब दुसरीकडे आहे. आणि शेट फक्त बसलेला आहे. असं बोलायचं गरीब टू गरीब रथ आपल्या ट्रेनचं नाव पण गरीब रथ आहे बोलायचं. गरीब रथ काय मला समजत ना रात्री 8 पर्यंत आपण काय करायचं. रात्री 8 पर्यंत आम्ही काय करायचं जसं आपण 24 तास केलं ना आपला वेळ कसा निघून आता रात्री काय जण काही उनो खेळायला भेटलं पाहिजे. आता मी विचारलं ना रात्री 8 पर्यंत काय करायचं काय लोक बोलतील झोपायचं याला वाचा नाही झोपायचं काय. कमेंट मध्ये काय बोलतील फायनली 16 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आता पोचलो आहोत तिरुपती तिरुमलाला. आता इकडून आम्ही फर्स्ट जाणार आहोत कुपन्स घेण्यासाठी.
जे तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी फ्री कुपन्स अवेलेबल असतात. तर तिकडे कसं जायचं काय वगैरे आम्ही आता बघतो. तोपर्यंत आम्हाला आता एक प्रायव्हेट एक गाडी भेटली म्हणजे शेअर ऑटो शेअरिंगमध्ये पर पर्सन 150 रुपये. डायरेक्ट पुढे वरती ना तिरुमला डायरेक्ट वरती घेऊन जाणार. 25 किलोमीटर. येस. डायरेक्ट आता आमचा प्लॅन असा आहे की डायरेक्ट रूमवर जाऊन आंघोळ करून डायरेक्ट लाईन लावायची. सकाळी सामान पण काय ते लॉकरमध्ये ठेवायचं. सामान ठेवून सगळं मगळ करून सगळं फ्रेश होऊन डायरेक्ट दर्शनाची लाईन लावून टाकायची आजच. मग आपण सकाळपर्यंत दर्शन होऊन जाईल. बघा इकडे आपले हॉटेल्स बघा सगळे एकदम मराठवाडा भोजनालय, लातूरकर, इकडे कोल्हापूर मराठवाडा, पंजाबी सर्वांनी ढाबे. हे चहा प्यायची का कॉफी प्यायची? फायनली आम्ही इकडून निघालो तिरुपती स्टेशनवरून निघालो आहोत. पुढे आता आम्ही चाललो आहे तिरुमलाला. बरोबर आहे. 25 किलोमीटर आहे इकडनं. 22 किलोमीटर. एक तासभराचा प्रवास आहे. 45 मिनिट्स. आम्हाला 160 किती शेअरिंग काय 160 रुपये. 160 रुपये शेअरिंग. ठीक आहे. वन वे बघ ना एकदम एअरपोर्टपेक्षा कमी ना. हा इकडे चेक पॉईंट आहे. इकडे तुमच्या सगळ्या बॅगा चेक होणार. पहिले तुम्ही गाडीने या, बसने या, कशा पण या, तुम्हाला इकडे येऊन तुमच्या बॅगा चेक करायच्या आहेत. सगळ्या बॅगा चेक करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. कुठे आपल्याला दाखवलं ते काय होतं काय माहिती. आम्हाला काहीतरी मंदिर दाखवलं. मंदिर किती आतमध्ये बघितलं का? मंदिर वरती आहे खूप दादा. मंदिर पण किती आतमध्ये. आपण हे रेकॉर्डेड आहे. आता रेकॉर्डेड आहे. ब्लॉग मध्ये ना क्लिअर आलं पाहिजे. मंदिराचा एरिया पण किती मोठा आहे. हा मंदिराकडचा रस्ता आहे. घंटा दिसले काय नितीन हे बघ. आता आम्ही जिकडे आलो आहोत इकडे फ्री निवासन आहे. फ्री लॉकर्स आणि डायनिंग हॉल फ्री डिस्पेन्सरी डायनिंग हॉल 2 हॉल 1. इकडे लाईव्ह दिसतं की किती लॉकर्स अवेलेबल आहेत, किती हॉलमध्ये काय आहे. तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला पहिलं तुमचं स्वतःचं आधार कार्ड कॅरी करावं लागणार ओरिजिनल. त्याशिवाय तुम्हाला लॉकर इथं अवेलेबल नाही भेटणार.
ही लाईन आहे लॉकरसाठी. इकडे आपल्याला फ्री लॉकर भेटतात, जेणेकरून आपलं लगेज आपण याकडे ठेवून दर्शनासाठी जाऊ शकतो. रूम्स पण यांचे अवेलेबल असतात. रूमसाठी तुम्हाला इकडे 2-1 तास थांबावं लागेल, कारण का त्याच्यासाठी भरपूर लाईन असते. आम्ही प्रेफर करतो की लॉकरमध्ये सामान ठेवून लगेच दर्शनाला जाऊया, कारण जितकं लवकर दर्शन होईल तितकं आम्ही लवकर फ्री होऊ आणि बाकी ठिकाणी फिरायला आम्हाला टाईम मिळेल. फायनली आम्ही सगळ्यांनी आता तयारी करू निघालो दर्शनासाठी. इकडेच पाठीमागे माझ्या इकडे पूर्ण काउंटर सिस्टम आहे. तिकडे काउंटर भेटतात, फ्री काउंटर. तिकडे तुम्ही तिकडे तुमचं लगेज ठेवू शकता. आणि जर तुम्हाला केसदान करायचे असेल ते पण तिकडेच आहे. केसदान करून आंघोळ बिंघोळची सुविधा वगैरे एकदम सगळं प्रॉपर आहे. आणि इकडून मग ॲक्च्युली इकडे बसेस असतात, फ्री बसेस, जिकडे फ्री लाईन दर्शनाच्या लाईन असतात तिकडे सोडण्यासाठी. बट आम्ही आत्ता रात्रीचे वाजले 1:30-1:45 झालेत. तर आता आम्ही एक प्रायव्हेट गाडी केली आहे जिकडे फ्री दर्शनाची लाईन असेल तिकडे सोडण्यासाठी. तर आता आम्ही जात आहोत दर्शनासाठी. आता आम्ही आलो त्या नाश्ता करण्यासाठी. सकाळ रात्रीचे 2 वाजले. सकाळचे 2 वाजले, रात्रीचे असतात, सकाळचे आणि नाश्ता करता मस्त गरम मसाला डोसा आणि उत्तप्पम. डोसा नाही डोसा, हा मसाला डोसा. आता आम्ही जात आहोत नाश्ता करून दर्शनासाठी. फायनली जात आहोत. तर बघू आता किती वेळ लागतोय. 4 तास, 5 तास, 7 तास, 8 तास, 9 तास, 10 तास. सर्व तयारीनुसार आम्ही आलेलो आहोत. किती पण तास लागू दे, पण दर्शन घेऊन जाणार. एवढे केस दिले तिकडे तर दर्शन घेऊन जाणारच. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. 12 तास आम्ही फ्री दर्शन ह्या लाईनीमध्ये उभं होतो. 12 तासानंतर आमचं दर्शन झालं. 12 तास आम्ही एकाच केबिनमध्ये केबिन होता. केबिनमध्ये आम्हाला ठेवलं होतं. रात्री 2:30 वाजता ॲक्च्युली आम्हाला जायच्या अगोदर आमचे मोबाईल जमा केले होते, त्यामुळे तिकडचा व्हिडिओ काय शूट करता आला नाही. तिकडे सगळे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. असं आमचं दर्शन होऊन एक जवळपास तासभर झालं आहे. आणि आता आम्ही इकडच्या कॉरिडॉरमध्ये फिरतो. मला मंदिर दाखवतो मी. असं मंदिर इकडचं हे मंदिर आहे. हे समोर दिसतं ते मंदिर आहे. ते गोल्डन आहे ना, तो गोल्डन कलश आहे. तिकडे तिरुपती बालाजीची मूर्ती आहे. हा मेन गेट आहे, द्वार आहे. आणि हा इकडचा कॉरिडॉर आहे पूर्ण. आज खूप गर्दी होती, त्यामुळे आमचे 12 तास गेले. पण काही असं थकवा जाणवत नाही, कारण का आम्हाला एकाच केबिनमध्ये ठेवलं होतं. इकडे नाश्ता, दूध, उपमा वगैरे सगळं खाण्यापिण्याची सोय होती. त्यामुळे असं काही थकवा जाणवत नाही. फ्रेश अजून पण आम्ही फ्रेश आहोत. आता दुपारचे 2:30, आता दुपारचे 3 वाजले, 3:30 आले. अजून पण इकडचं वातावरण एकदम असं वाटतं की सकाळचेच 8-9 वाजलेले आहेत. एवढं फ्रेशनेस आहे इकडे. त्याची वाईब पण एकदम पॉझिटिव्ह आहे. खूप भारी दर्शन झालं. वगैरे काढू आणि मग फायनली आम्ही आता इकडून निघालो तिरुपतीवरून. खाली पद्मावतीचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे हे तिरुमाला आहे आणि खाली पद्मावती आहे, म्हणजे तिरुपती म्हणतात तिकडे त्यांना. तर आता आम्ही इकडून बालाजीचं दर्शन घेऊन चाललो खाली पद्मावतीसाठी दर्शन घेण्यासाठी. आज आम्ही तिकडेच स्टे करणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत रूम बघण्यासाठी. स्टेसाठी रूम बघण्यासाठी जाणार आहोत.
मग आम्ही मग नेक्स्ट मॉर्निंग टुमॉरो मॉर्निंग आम्ही जाणार माता पद्मावतीचं दर्शन घेण्यासाठी. चला जरा मजा करूया. हा बघा काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मला लँड रोवर पाहिजे देणार. लँड रोवर कमी आहे का? बघ इकडून पण जातं बघ नितीन, इकडून चालत वरती येतात. हा एक रोड आहे वरती येण्यासाठी. हा 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 थंडी आहे यार. खाली गेल्यावर काय नाही वाटणार. खाली गेल्यावर सगळं काय कसा आवाज काढायचा? काढ का पण सगळं. चलो चलो रोलर कोस्टर. रस्ते बघा रस्ते. चालवली त्यांनी गाडी. त्यांनी अशी कुठली गाडी चालवली नाही. हा 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 आपण संभाजीनगरला गेलो तेव्हा ना. कंटिन्यू ठेव, माझा स्टोरेज नाही तेवढा. कंटिन्यू ठेव. नागमोडी रस्ते काढले मी ते, केले शूट. तुम्ही जर तिरुपतीवरून डायरेक्ट येत आहे खालून, तुम्ही चालत पण येऊ शकता इकडून. काहीतरी 3,500 स्टेप्स आहेत. काही माणसं येत आहेत. इकडे ह्या लोकांनी ना एवढं क्लीननेस ठेवलं आहे ना, म्हणजे एवढं क्लीन आहे ना इकडे सिटी प्रॉपर. खरंच एवढी क्लीन सिटी मेंटेन ठेवणं. एवढा मोठा डोंगर आणि ते पण फॉरेस्ट आहे सगळं. खूप मानलं आहे यांना, मानतं. म्हणजे सर्वात श्रीमंत मंदिर आहे, देवस्थान आहे, पण एवढं क्लीन ठेवणं म्हणजे कमालीची गोष्ट आहे. ना नाही ते एवढं क्लीन ठेवणं खूप कमालीची गोष्ट आहे ना. हा रोड आहे, रोड म्हणजे हा रोड घाटातला आहे. हा डोंगर आहे आणि डोंगराच्या घाटातला रोड आहे हा. असं पण नाही की कुठल्या सिटीमध्ये रोडचा फुटपाथ आहे. हा डोंगरातला रोड आहे. एक प्लॅस्टिकचा तुकडा तुम्हाला कुठे भेटणार ना रस्त्यात पडलेला. ना इकडे कोणी पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन थुकलेलं आहे. पहिली गोष्ट इकडे वरती तुम्हाला काय भेटणार पण आहे ना, सिगरेट, तंबाखू, दारू काहीच नाही. काहीच म्हणजे व्यसनाचा एकही प्रकार तुम्हाला वरती भेटणार नाही. आणि कोण करताना आढळला चुकून तर त्याच्यावरती मजबूत दंड आहे.
नाही, मला भीती कधी वाटली. हाय, आता आम्ही आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी. तर आम्ही एका ठिकाणी स्टे रूम घेतली आहे आणि तिकडे आता मी स्टे करून आता आम्ही एका खूप चांगल्या हॉटेलमध्ये आलो पण आम्ही थोडे अपसेट आहोत कारण ज्या आम्हाला डिशेस एक्सपेक्टेड होत्या त्या आम्हाला नाही मिळाल्या. ठीक आहे पण ठीक आहे. तिरुपतीसारख्या ठिकाणी जास्त चायनीज म्हणजे ओव्हर चायनीज डिशेस पण एक्सपेक्ट नाही करू शकत. फक्त आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये कुठेही काही सगळं अवेलेबल होतं तसं दुसऱ्या सिटीजमध्ये वी कांट एक्सपेक्ट. स्टेट्समध्ये हां सिटी स्टेट. पण हॉटेलचा ॲम्बियन्स मस्त आहे इकडच्या. हां ॲम्बियन्स खूप छान आहे. ॲम्बियन्स बघूनच ॲक्च्युली आम्ही एंटर झालो. बोल. काय नाही, आता पहिले ते बंद कर मग बोल. तुला जर ब्लॉग बनवायचे तुला एक बघ, ऐकायचं तर ऐक, नाही तू तुझं खरं करणार आहे. सांगूच नको. करायचं असेल ना तर तू पहिले जेवण ना खरंच खूप अप्रतिम होतं. आम्हाला पहिलं वाटलं होतं की ॲज युज्युअल प्रत्येक ठिकाणी मी जातो तर थोडं जेवणामध्ये आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण आजचं जेवण एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त. हां खरंच चांगलं होतं. सूप पण भारी होतं आणि ओव्हरऑल जेवण पण खूप चांगलं होतं. लाजवाब. हा बकासूर खातोय बघा का नुसतं. आता आम्ही आलो जेवून आमच्या रूमवर. चप्पल कार्ड ज्याच्याकडे येईल हा का नियम तो- सांगतोय. तर त्यांनी तो कार्ड टाकला तर सगळ्यांचे आता जेवढे पत्ते सगळे एकत्र करायचे, मिक्स करायचे आणि परत सगळ्यांना वाटायचे. हे सगळे Shuffle काढ. आता 3 पत्ते 4 पत्ते सगळे काढायचे मिक्स करायचे परत वाटायचे आणि सगळ्यांना वाटायचे इक्वली. दिलंय ना. हा दिलंय दिलंय. हे काय पण हे मग नवीन कार्ड घ्यायची गरज काय आली आपल्याला? हा नवीन कार्ड मागवायची गरज काय आली? नाही भेटत. काय नाही भेटत कार्ड? कुठे आली? कशामुळे वेळ आली नवीन कार्ड मागवायची? एवढा हा रात्री 11 वाजता तुम्ही ब्लिंकेट वरून कार्ड मागवताय. वाईल्ड कार्ड कुठे गेलं? वाईल्ड कार्ड हा आहे का? वाईल्ड कार्ड त्याच्यावर वाईल्ड लिहिलंय. वाईल्ड कार्ड आला ना, वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री. ए बाई त्याच्याबरोबर तू काही मॅच करू शकतो. काही काही हा तुझ्याकडे एक कार्ड उरला आणि तुझ्याकडे वाईल्ड कार्ड तू तो टाकू शकतो. जर तुला कलर चेंज करू कलर चेंज करू शकतो. फ्लिप करू सगळं करू शकतो एका कार्डमध्ये. फ्लिप नाही याच्यात, हे पहिलं फ्लिप वाला नाही आहे भाई. रिवर्स रिव्हर्स सगळं करू शकतो. फ्लिप अजून याच्यामध्ये आलं नाही. हा जुना कार्ड आहे अजून. हा म्हणजे जे काय रिव्हर्स ड्रॉ +2 +4 काही लावू शकतो तू. +4 लावायचं +4 लावेल काही लाव. सगळं रूल त्याला एकला माफ. एका कार्डला मग आपला कार्ड शोधण्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला. नवीन कार्ड येण्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला. सगळ्यांनी बॅगा शोधल्या. हे याच्यामध्ये स्किप आणि रिव्हर्स नाही करू शकत. फक्त कलर आणि हे करू शकतो म्हणजे कलर रूल चेंज रूल चेंज. दुसरा काही फक्त काय 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 करू शकतो? स्किप नाहीये. स्किप आणि रिव्हर्स हे नाही. नाही ते नाही रे. हा जो वाईल्ड कार्ड आहे ना, ह्या ज्या वाईल्ड कार्ड वरती so you can play it no matters what card is on the discard fly. When you play wild card, you can choose the color that continue to play. हाय नमस्कार गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळे तयारी वगैरे करून निघत आहोत पद्मावतीला दर्शनासाठी. त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्ता करून मग आम्ही इकडून निघू पद्मावती दर्शनासाठी. नाश्ता करूया. काय मागवतो? परोठा पाहिजे. परोठा गरम आहे. गरम परोठा इडली मिळते आहे. इडलीला टाइम लागेल.
मसाला डोसा पुरी भाजी असेल त्या पुरी भाजी एक पुरी भाजी द्या परोठा परोठा मसाला डोसा नाही आहे हा मसाला डोसा आहे रोज मसाला डोसा रोज खायचा मसाला डोसा 3 पराठे हां 2 प्लेट परोठा एक मसाला डोसा एक पुरी भाजी नितीन एक पण होता कडक बनला ना हे कशी आहे टेस्ट परोठ्याची ऐसा है टेस्ट परोठा का काय काढतं खा खा टेस्ट कशी विचारतो मी हा नितीन टेस्ट आवडली तुला खाऊ दे पहिला छान आहे टेस्ट गरम गरम माझा डोसा कुठे आहे माझा डोसा आला मसाला डोसा आलेला आहे साईज बघा साईज चला मी खातो तुम्ही पण खावा आता मी जस्ट पोहोचलो पद्मावती मंदिराजवळ ते वाईल्ड वाला काढला हे पद्मावती मंदिर आहे इकडे इकडे असेल आता इकडे पण अलाउड नाही फोन त्यामुळे तिकडे पण काय शूट करू शकणार नाही तर जस्ट आमचं दर्शन घेऊन बाहेर आलो हे मंदिर आहे पद्मावती मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बाहेर मंदिराचा परिसर आहे सगळे दुकान आहेत आम्ही आता पद्मावतीचे दर्शन घेऊन इकडे आलो आहोत या मंदिराचं नाव आहे गोविंद राजुल स्वामी गोविंद राजुला हे मंदिर ना तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असणार कुठल्या तरी पिक्चरमध्ये या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये हे मंदिर तुम्ही नक्की बघितलं असणार थांबा दाखवतो हे मंदिर इकडचं मंदिर भारी आहेत एवढं स्ट्रक्चर आहे मंदिरांचं एवढं मोठमोठे एवढं डीप युट्यूब तिरुपतीचा प्रवास आता आमच्याकडे संपलेला आहे आता आम्ही निघालो आहोत श्रीशैल्यमला जायला श्रीशैल्यम म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला आता आमचा प्रवास आहे तिरुपती ते मल्लिकार्जुन म्हणजे मार्गापूर स्टेशनपर्यंत जवळजवळ तो एक 9-10 तासाचा प्रवास आहे ट्रेनचा आता तो नवीन ब्लॉगमध्ये नवीन
नवीन प्रवास. हा ब्लॉग इकडेच संपला. थँक्यू. बाय.